राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर जात आहेत। कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलंय। तर केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील तर संपामुळे आता रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। तर कोलकातामधील सरकारी रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली आणि त्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांनी आजपासून संपाची हाक दिलेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर जात आहेत। कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलेले आहे। तर केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, संपामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत आपण या बातमीच्या अनुषंगाने अधिकचे अपडेट त्यांच्याकडनं घेऊयात। स्वप्नील, निवासी डॉक्टरांचा संप आजपासून सुरू होतोय। कोलकात्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेचा निषेध डॉक्टर करतायत, यासोबतच विविध मागण्या देखील सरकारच्या दरबारी मांडलेल्या आहेत। केवळ अत्यावश्यक सेवाच आज सुरू राहतील। शुभम, अगदीच राज्यातील निवासी डॉक्टरांनी आजपासून आंदोलन पुकारलेलं आहे आणि कोलकातामध्ये जी घटना घडली आहे त्याचे पडसाद आता मुंबईमध्ये आणि राज्यामध्ये उमटताना पाहायला मिळतात। मुंबईमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये हाणामारीचा प्रकार घडला होता, मारामारी झाली होती, बाचाबाची झाली होती। याच्या निषेधार्थ खरं तर निवासी डॉक्टर आहेत ते पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत, आंदोलन त्यांनी सुरू करणार आहेत। आणि या दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून सुद्धा आणि रुग्णालय परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था असली पाहिजे अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। आणि ही जेव्हापासून मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आहे ते सुरूच राहील अशा प्रकारचा इशारा हा मार्डने दिलेला आहे। निवासी डॉक्टरांकडून जे संप पुकारण्यात येणार आहे यामुळे कुठेतरी रुग्णसेवेवरती परिणाम होऊ शकतो, मात्र अत्यावश्यक सेवा जी सुरूच राहील अशा प्रमाणे सुद्धा एक आश्वासन आहे ते या निवासी डॉक्टरांकडून देण्यात आलेले। मात्र रुग्णालय प्रशासन आणि राज्य सरकार यामध्ये नक्की काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। शुभम, ठीक आहे प्रशांत, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।